हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे नेहमीप्रमाणे की ते म्हणजे माझं डेली रुटीन. तर त्याच्यामध्ये आज सकाळपासून सुरुवात झाली ती म्हणजे आवराआवरची. तर एक्झॅक्टली नक्की काय कसं करायचं, काय आवरायचं, तर ते म्हणजे कपडे. सगळ्यात पार्ट पहिला तो म्हणजे घर आवरण्यामध्ये तो म्हणजे आपला कपड्यांचा पार्ट असतो. तर तो म्हणजे नीट छान असलं पाहिजे. जर आपले कपडे नीट असतील तर आपण आपली पर्सनॅलिटी त्याच्यावरती झालेली असते की ज्या माणसाचे जसे कपडे असतात तसे त्या माणसाची पर्सनॅलिटी बघितली जाते. आजच्या काळात तरी तसंच चालू आहे. लोकांच्या वेशभूषेवर अर्थात जो कोण कसं राहतो त्याचं राहणीमान त्याच्यावरती लोक आजकालचे लोक ठरवतात की ह्याचं काय होणार पुढे, काय काय करायचं वगैरे. तर असं तो प्रश्न वेगळा आहे. तर आज मी माझा वॉर्डरोब आवरतोय, म्हणजे माझं जे कबर्ड आहे ना, तर आज ते मी आवरत होतो. तर खूप कपडे असे विखुरलेले होते. तसं ते नेहमीच असतं, पण कधी त्याला योग आला किंवा कधी मूड झाला तर तेव्हा आवरलं जातं. तर आता सध्या ते मूड बदलला पाहिजे आणि छान सगळं असं आवरलं पाहिजे. काय हेच आपले कपडे आहेत, आपलेच कपडे आपल्याला साथ देतात. तर म्हणून छान त्यांना पण जेवढा आपण छान राहतो अगदी तसंच वॉर्डरोब पण तेवढाच छान राहायला पाहिजे ना आपला. म्हणजे कोण आपल्या घरी आलं अचानक किंवा काहीही तर त्यांना आपण थोडी पसारा दाखवू शकतो. आता कधी कोणाची मावशी आली किंवा कधी कोणाचं कोण मामा आला, कोणी आलं, तर तेव्हा पसारा हा नावाचा प्रकार आपल्या घरामध्ये पहिला असतो. तर अगदी तसंच ते नसावं म्हणून एक आठवड्याने तरी, आता आपल्याला जर तुम्ही वर्किंग मध्ये असाल तर तुम्हाला संडे हा प्रकार भेटतो. म्हणजे संडेला आपण आवरावर ही गोष्ट करू शकतो, कारण संडेला थोडं आता आळस आता बाजूला ठेवावं लागेल. काय आपण देवपूजा करतो, एवढं सर्व देवांचं काय काय आपण करत असतो. तर देवाला सुद्धा माहिती छान टापटीपणा लागतो, स्वच्छता लागते. अस्वच्छता देवाला आवडत नाही. जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी येते असं म्हणतात. तर जिथे लक्ष्मीच काय, प्रत्येक देव आहे ना, जिथे स्वच्छता असते ना नेहमी तिकडे. ते म्हणजे आता सजवण्याचा हा जो भाग आहे ना, तो प्रत्येक वेळेस सजवलंच पाहिजे किंवा सजल्यावरती ते छान दिसतं. माहितीये, आपण कुठलीही गोष्ट जेव्हा छान सजवतो ना तेव्हाच ती खूप सुंदर दिसते आणि खूप छान दिसते. अगदी तसंच असतं ना, आपण प्रत्येक वेळेला कुठलीही गोष्ट सजवूनच सुंदर दिसते असं नसतं. तिचा एक स्वतःचा एक वेगळा लूक असतो, एकदम छान असं स्वतःचा एक हे असते, पूर्ण एक नैसर्गिकरित्या ते सुंदर दिसतं ना, अगदी तसं. उदाहरण जर मी तुम्हाला द्यायचं म्हटलं उदाहरण, तर ते म्हणजे आपली झाडं. जेव्हा झाडांना आपल्या खूप सारी फुलं येतात तेव्हा ते झाड किती सुंदर दिसतं आणि त्याच्या आधी ते नुसतं फक्त हिरवगार असतं. आणि जेव्हा त्याला छान अशी मस्त फुलं येतात, छान बहरतात, तेव्हा ते किती सुंदर फुलून दिसतं. अगदी तसंच आपलं घर जर आपण छान टापटीप ठेवलं किंवा बाकीच्या सर्व गोष्टी अशा छान आपण सजवून ठेवल्या किंवा नीट छान त्यांच्या जागच्या जागी त्यांना दिलेल्या जागावरती आपण त्यांना जर ती ठेवून दिली तर आपलं घर सुद्धा अगदी तसंच खूप सुंदर दिसतं. तर प्रत्येक वेळेस नुसतं ऑर्गनायझर्स यूज करून किंवा बाकीच्या गोष्टी करून आता आपण हे करत असतो. आपल्या सजावटीचा भाग म्हणा किंवा कुठलं कपडे ठेवायचं असेल तर आपण ऑर्गनायझर्सचा वगैरे वापर करतो. तर प्रत्येक वेळेस सगळ्यांना ऑर्गनायझर्सचा वापर होईल असं थोडी असतं. म्हणजे प्रत्येकाकडे ऑर्गनायझर अवेलेबल असेल असं अजिबात नसतं. आता नॉर्मल सगळ्यांकडे कपडे आणि कबर्ड हे तर आता 90% मिडल क्लास वाल्यांकडे सुद्धा असणार. 90% 100% पण म्हणायला काही हरकत नाही. कारण ते आता आणि आजकाल खूप प्रकारचे वॉर्डरोब किंवा आजकाल खूप प्रकारचे असे ना कबर्ड्स अवेलेबल झालेत. ते म्हणजे प्लास्टिकचे सुद्धा कबर्ड्स अवेलेबल झालेत, एकदम स्ट्रॉंग प्लास्टिकचे. तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे किती आज इतका पसारा. मी पूर्ण माझा बेडरूमच पूर्ण क्लीन केला, एकदम छान आवरला. त्यातच माझे 2 ते 2.5 तास गेले. बऱ्यापैकी माझा वेळ गेला, कारण पूर्ण साफ करायचा होता बेडरूम. तो म्हणजे आता जो माझा लाकडाचा वॉर्डरोब आहे माझा, तर तो मला एवढा नीट क्लीन करता येईना, कारण त्याला खूप वेळ द्यावा लागणार. त्याला एखादा संडे मला बघावा लागणार आणि त्या दिवशी पूर्ण दिवसच मला त्या पूर्ण वॉर्डरोबला द्यावा लागणार, कारण वरचं पोट म्हणा आणि खालचा पूर्ण वॉर्डरोब तो पूर्ण क्लीन करण्यामध्येच माझा अर्धा तरी दिवस नक्कीच जाणार. सॉरी सर्वांना, माझा आवाजाचा थोडा तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल, कारण सध्या ना तब्येत थोडी डाऊन आहे. डोकं दुखी, सर्दी, खोकला हा जो गोष्ट आहे ना ती जरा जास्त प्रमाणात झाली आहे, म्हणून व्हिडिओ पण थोडेसे येत नाहीत आणि माझ्या आवाजात सुद्धा तुम्हाला थोडासा बदल नक्कीच जाणवत असेल. तर आता बघा माझं पूर्ण जे काही होतं सगळं आवरायचं, म्हणजे कपडे घडी करण्याचं, तरी काय काय माझी नीट छान घडी केलेले होते आणि काय काय नव्हते. तर जे जे होते ते तर मी डायरेक्टली तसं ठेवत होतो. आता बघा हे जे शर्ट आहे ते
नीट छान घडी केलेलं आहे. सो आता तेच मी डिरेक्टली ठेवून दिले. ते 2 ते 3 माझे कपडे होते ते छान घडी केलेले होते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सॉरी जर व्हॉइसचा थोडा प्रॉब्लेम होत असेल तर. तर बघा आता माझे पूर्ण जे कपडे होते ते मी सगळे काढले होते वरच्या वॉर्डरोबमधले आणि ते पूर्ण आता मी घडी केले. सो आता मला ते त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत. कारण आता पूर्ण वॉर्डरोब मी खालती केला होता माझ्या वरच्या ह्याचा. तर आता त्याला मी पटापटा कपडे नीट छानसे ठेवून देणार आहे. तर कपडे ठेवताना आहे ना आपले जेव्हा आपण ठेवतो, जेव्हा आपण ते डेलीचे आपले वापरणार म्हणजे आता तुम्ही कॉलेजला जात असाल ना, तर तुम्ही कॉलेजला नेहमी शर्ट, जॉगर्स, जीन्स असं जे काही घालता तो वरच्या भागाला ठेवा. अर्थात काय तर वरती ठेवा आणि जे तुमचं नॉर्मल आहेत ते म्हणजे कुर्ता जे कधी-कधीच यूज येत असतात. तो जो भाग आहे ना तो खालती ठेवून द्यायचा. मग कारण तो कसा प्रत्येक आपण फेस्टिव्हलला किंवा कुठे आपण बाहेर जात असू तेव्हाच यूज होतो. तर तो म्हणून तो तेव्हाच ठेवायचा. बाकीच्या वेळेस असं करायचं म्हणजे खालती ठेवून द्या. कारण जेव्हा डेलीचं तुमचे जे काही वापरायचं असेल ते तुम्ही पटकन वरती ठेवून द्या. म्हणजे ते तुम्हाला घेताना सुद्धा खूप इझिली पडतं. म्हणजे तुम्ही घेऊ सुद्धा पटकन काढू शकता आणि मग पटकन ठेवू सुद्धा शकता. इतकं इझी मग ते पडतं. आता माझं पूर्ण जे वॉर्डरोब आहे ते छान असं लावून झालंय. ते म्हणजे पूर्ण जे सगळं लावायचं होतं म्हणजे नीट सामान जे सगळं लावायचं होतं. सो ते आता ते मी पूर्ण लावून घेतोय आणि आता पूर्ण लावून झालं की मग ते मी तुम्हाला नंतर लास्ट स्टेपला दाखवेन की कसं छान लावून गेलंय. त्याच्यानंतर तुम्हाला माझ्या कपडे लटकवलेत ते कबर्डच्या बाजूला त्याच्या बाजूचा सेक्शन तुम्हाला दिसत असेल. तर तो म्हणजे तो पूर्ण मनविताचा आणि सगळ्या परफ्युम्सचा वगैरे असा आहे पूर्ण सेक्शन. त्यावर मनविताचे सगळे मेकअप प्रोडक्ट्स वगैरे असतात आणि परफ्युम्स वगैरे असतं ना ते सगळं असतं. सो तो भाग तिकडे असतो. त्याच्यानंतर मला केस कापायची होती. खूप काय-काय होतं त्यासाठी पण मला बाहेर जायचं होतं. माझे काय-काय कपडे इथे-तिथे परत गेले होते ते मी परत नीट घडी करून ते पुन्हा तिथे ठेवून देत होतो. त्याच्यानंतर हा डे 2 तो म्हणजे मी आणि मनविता आम्ही दोघं मिळून पटापटा हा जो तुम्हाला काल मी सेक्शन दाखवला मेकअपचा आणि खूप साऱ्या अत्तरच्या बॉटल्स, परफ्यूम्सचा जो सेक्शन होता, तर तो क्लीन करायचा होता. तो पण खूप इम्पॉर्टंट आमच्यासाठी होतं. तर तो म्हणजे आता बघा मी मनविताचे काय-काय जे प्रॉडक्ट्स होते किंवा काय-काय मनविताचे प्रॉडक्ट्स जे होते जे स्किन केअरचे होते, तर ते काय-काय एक्सपायर झाले होते, तर काय-काय चांगले होते. म्हणजे चांगले होते अर्थात काय ते एक्सपायर झाले नव्हते. तर त्याच्यानंतर ती बघा काय-काय सगळं काढून बघते, की केवढं माझे प्रॉडक्ट्स बाकी आहेत, केवढे माझे प्रॉडक्ट संपले आहेत, काय एक्सपायर आहे, काय अनएक्सपायर आहे. तर ते आमचं सगळं सुरू होतं. तर आजचा एकदम असा सिंपल म्हणून मी ब्लॉग तुमच्या सर्वांसोबत शेअर केला होता. तर आता बघा पूर्ण आता मी काय करतो एका साईडला सगळ्याच्या बॉटल्स आहेत काचेच्या किंवा कुठलाही बॉक्सेस आहेत ज्याच्यावरती ते खूप सारं प्रमाणात धूळ अशी बसली होती ना. तर हे बघा मनविताचं विटामिन सीचं ती काय लावत असते विटामिन सी काय डर्मलॉजिक्सचं काय कंपनीजचं जे असतं ना ते काय ती लावत असते. ₹500 वगैरे तिचे फक्त ओन्ली फेस वॉशेस असतात. तिचं एवढं काय सगळे प्रोडक्ट्स असतात म्हणजे काय ती लावत असते. तेवढे तिला छान रिझल्ट्स येत असतात. सो म्हणून ती ते लावत असते. तिचं एकदा स्किन केअर रुटीन ती तिच्या यूट्यूब चॅनलवर लवकरच शेअर करेल. सो तुम्ही नक्की बघा. त्याच्यानंतर आता हे सगळं आवरेस्तोवर ह्यालासुद्धा आम्हाला 1 तासाच्या पुढे वेळ गेला. कारण हे सगळं नीट क्लीन करायचं होतं. तुम्हाला मग व्हिडिओ फास्ट केला आहे ह्याचा अर्थ नसा नाही की आम्ही दोघं एवढं फास्ट काम करतो. अजिबात नाही. एवढं सगळं आम्हाला करायलासुद्धा 1 तासाच्या वरती गेला. आणि काय जे परफ्यूम्स आहेत ते म्हणजे बेला विटाचे वगैरे ते पण खूप बेस्ट आहेत. मला तर ते CEO जो आहे परफ्यूम तो प्रचंड आवडतो. एवढा मस्त याची स्मेल आहे. त्याचा फ्रेग्रन्सच इतका भारी आहे ना, की खरंच तुम्ही एकदा घ्या. तुम्हाला मी पुढे एकदा दाखवेन. उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये वगैरे तुम्हाला सर्वांना मी नक्की दाखवेन. त्याच्यानंतर आमचं सगळं आवरून झालं, जेवलो, थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी गेलो आम्ही सोनाराकडे, की ते म्हणजे मम्मीला घ्यायची होती पैंजण. तर म्हणजे तिची पैंजण जी होती ती तुटली होती. सो म्हणून मम्मीला आता नवीन पैंजण घ्यायची होती. तर ती पण कन्फ्यूज होती, की नक्की कुठलं घ्यायचं. तर आम्ही नेहमी आमच्या ज्वेलर्सकडे येतो, तो म्हणजे अजित गोल्ड. आमचा इकडे आल्यापासूनचा तो बेस्ट ज्वेलर्स आहे आणि आम्ही बहुतेक जे काय घेतलं आहे मनविताने सुद्धा उंबरठ्याची पावलं, स्वस्तिक ते सगळं इकडेच घेतलं होतं. उंबरठ्याची पावलं वगैरे जी लावली आहेत चांदीची, तर ती सुद्धा मनविताने इकडेच घेतली होती. त्याच्यानंतर मम्मीने बरंचसं इथे काय तिचं मंगळसूत्र वगैरे सगळं मम्मीने बरंचसं सामान जे आहे
आहे चांदीचं. मनी चेनसुद्धा माझी इकडनं घेतली होती. त्याच्यानंतर बरंचसं असं महत्त्वाची चांदीची अंगठी वगैरे बरंचसं आम्ही इकडे सामान घेतलं आहे. सो त्याच्यानंतर तिकडे गेल्यावर आम्हाला अशी स्पेशल ट्रीटमेंट ती म्हणजे कधी चहा असतो तर कधी ज्यूस असतं, असं खूप काय काय असतं. आणि संध्याकाळचे आम्हाला तिथे 7 वाजले होते. तर असं खूप बरंचसं असं आम्हाला तिकडे वेळ गेला तिकडे गेल्यावरती. त्याच्यानंतर बघा ही अशी प्लेनच, मम्मीला जास्तही मोठी अशी पैंजण नको होती झगमगवाली, एकदम प्लेन हवी होती. सो म्हणून तिने ही घेतली. त्याच्यानंतर ते म्हणजे मम्मीचं ते थोडंसं मोठी होती. सो मम्मीने ती कट करून घेतली आणि मग ती एकदम परफेक्ट अशी झाली. त्याच्यानंतर हे फक्त माणसांचं ज्वेलरी बनवतात असं अजिबात नाही. ते म्हणजे पूर्ण देवांचे असे सराव म्हटलं तरी त्याला हरकत नाही. मुकुटं वगैरे सगळं बनवतात. आई धनलक्ष्मीची मूर्ती बघा किती त्यांच्याकडे सुंदर आहे. देवांचे टाक वगैरे प्रत्येक गोष्ट ह्यांच्याकडे मिळते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.